आता जाणून घेऊया इथल्या साईट सीइंगविषयी. मनालीमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला लोकल साईट सीइंग केलं जातं, ज्यामध्ये हिडिंबा देवी टेम्पल, मॉल रोड, वन विहार या गोष्टींचा समावेश असतो. हिडिंबा देवी टेम्पल खरंच खूप पाहण्यासारखं आहे आणि तिथे तुम्हाला खूप वेळ देता येतो. त्याच्याशिवाय इथे आजूबाजूला खूप सारे लोकल फूड ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. मनालीमध्ये दुसऱ्या दिवशी तुम्हाला कसोल, कुलू आणि मणिकरण याची टूर केली जाते. ही टूर खरंच वर्थ इट आहे. जर कुलूमध्ये पाणी कमी असेल तर तुम्ही इथे रिव्हर राफ्टिंग करू शकता. जर नदीला पाणी जास्त असेल तर तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा प्रयत्न बिलकुल करू नका. मात्र कुलूमधील रिव्हर राफ्टिंग हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स असेल. त्याच्याशिवाय मणिकरणमध्ये एक शिवमंदिर आहे आणि त्याच्यासोबत तिथे गरम पाण्याचे झरे सुद्धा आहेत. मनालीमधील तिसरा दिवस हा तुमचा सोलांग व्हॅली, सिसू व्हॅली आणि खोकसार याच्यासाठी रिझर्व्ड असतो. जर तुम्ही जून, जुलै किंवा मे मध्ये प्रवास करत असाल तर रोहतांग पास ओपन असतो. पण जर रोहतांग पास ओपन नसेल आणि अटल टनेलच्या आजूबाजूला भरपूर सारा बर्फ पडलेला असेल तर त्यावेळेला तुम्हाला सोलांग व्हॅलीमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. पण शक्यतो खोकसारपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. खोकसार आणि रोहतांग या खरंच खूप पाहण्यासारख्या जागा आहेत आणि ह्या तुमच्या आयटनरीमधून बिलकुल स्किप करू नका. टुरिस्ट डेस्टिनेशन म्हटलं की स्कॅम हे आलेच. मनालीमध्ये असे काही स्कॅम होतात का याच्याबद्दल सगळ्यांनाच मोठी उत्सुकता असते. पण खरं सांगायचं तर गेल्या 5 दिवसामध्ये मला यातला कुठलाही एक्सपिरियन्स आलेला नाही. इथले कुठल्याही ऍक्टिव्हिटीचे रेट्स आहेत हेही खूप कम्फर्टेबल आहेत, खूप जेन्युइन रेट्स आहेत. इथे ऍक्टिव्हिटी करणारे लोक हे खूप जास्त सॅटिस्फाईड आहेत, त्यामुळे ते खूप जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न तुमच्याकडून करत नाहीत. खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी केली जाते. त्यातूनही जर तुम्हाला ते महाग वाटत असेल तर तुम्ही त्यांच्याशी निगोशिएट करू शकता आणि तुम्हाला खरंच चांगल्या रेटमध्ये खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज मिळू शकतात. जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा तुम्ही मनालीमध्ये ट्रॅव्हल करत असतात त्यावेळेस शक्यतो नदीच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा स्टे बुक करू नका. त्याच्याशिवाय नदी परिसरामधले जे काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ नका, जेणेकरून तुम्ही या धोक्यांपासून थोडेसे बाजूला राहू शकता. बियास नदी ही जून आणि जुलैमध्ये धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असते आणि त्यावेळेला ती खूप डेंजरस कंडिशनमध्ये असते. त्यामुळे नदी परिसरातला स्टे किंवा तिथल्या ऍक्टिव्हिटीज ह्या शक्यतो टाळा. इथे लोकल गाईड्सनी तुम्हाला जरी कन्व्हिन्स केलं तरी शक्यतो ह्या टाळण्याचाच प्रयत्न करा. ओव्हरऑल मनाली हे कम्प्लीट फॅमिली डेस्टिनेशन आहे आणि इथला संपूर्ण स्टाफ किंवा इथली सगळी लोक ही अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत. त्यामुळे तुम्ही मनालीची ट्रिप अतिशय सुंदररीत्याने एन्जॉय करू शकता. खोकसार किंवा अटल टनल याच्या दिशेने जाताना तुम्हाला प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एक दिवस तुमच्याकडे स्पेअर असलाच पाहिजे. मनाली जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायचं असेल तर कमीत कमी 4 नाईटचा स्टे इथे घ्या. कारण महाराष्ट्रातून जेव्हा तुम्ही मनालीपर्यंत पोहोचता त्यामुळे साधारणपणे तुमचा प्रवास हा 25 ते 26 तासाचा ऑलरेडी झालेला असतो. सो पहिल्या दिवशी कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करू नका. हा संपूर्ण दिवस हा स्वतःच्या बॉडीला इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी द्या. मनाली हे एक हाय अल्टिट्यूड डेस्टिनेशन असल्यामुळे इथे तुमच्या बॉडीला सेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. जर रोहतांग पास शक्य असेल तर रोहतांग पास कराच, पण जर रोहतांग पास शक्य नसेल तर निदान खोकसार किंवा सिसू व्हॅलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. कारण ऍक्च्युअल नॅचरल ब्युटी ही तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. काही जण हे कुलूमध्ये स्टे घेतात, पण कुलू आणि मनाली याच्यामधलं अंतर साधारणपणे 1 ते 1.5 तासाचं आहे. कुलूमध्ये टेम्परेचर मनालीपेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त असतं. साधारणपणे जर मनालीमध्ये 10 डिग्री टेम्परेचर असेल तर कुलूमध्ये त्यावेळेला 18 ते 19 डिग्री टेम्परेचर इतकं असू शकतं. तर त्यामुळे तुम्हाला प्रॉपर थंडीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर मनालीमध्ये स्टे घ्या. जेव्हा तुम्ही मनालीमध्ये स्टे घेता त्यावेळेला तुम्हाला कसोल आणि मणिकरण करायचं असेल तर तुम्हाला परत कुलूच्या दिशेने जावं लागतं. त्यामुळे सर्वात प्रथम कुलूची रिव्हर राफ्टिंग आणि त्यानंतर कसोल आणि मणिकरण असा हा प्रवास होतो. जर तुम्हाला खोकसार, सोलांग व्हॅली आणि अटल टनेलच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला लडाखच्या दिशेने जावं लागतं. मनालीच्या दोन्ही बाजूला ह्या 2 आयटनरी आहेत. जर तुम्ही कुलूमध्ये स्टे घेतलात तर तुम्हाला मणिकरण तर जवळ पडेल, पण खोकसार किंवा रोहतांग पास हा अतिशय लांब पडेल, कारण तिथे तुमचा 1 तासाचा प्रवास जास्तीचा होईल. ओव्हरऑल इथल्या ट्रिप, इथली माणसं आणि इथली हॉटेल्स बघता मनाली एक कम्प्लीट फॅमिली डेस्टिनेशन आहे आणि इथे एकदा तरी येणं बनतं. धन्यवाद.